तेव्हा नामदेव महाराज म्हणतात, काय झालं देवा? तेव्हा प्रत्यक्ष भगवान पांडुरंग त्या म्हणतात, अरे नामा, आता भक्त मंडळी काकडा आरतीला येतात आणि काकडा आरती करून आंघोळ घालतील, गरम पाणी अंगावरती टाकतील, ते तुला सहन करावे लागेल. मग थंड पाणी अंगावरती टाकतील, ते सुद्धा तुला सहन करावे लागेल. मग स्वच्छ पाण्याने धुवून घेतील, ते सुद्धा तुला सहन करावे लागेल. मग महादेव दाखवतील, ते तुला सुद्धा सहन करावे लागेल. ते तू खायचे नाही. लोण्याचा गोळा तोंडात ठेवतील, ते तू खायचा नाही. जर खाल्लास तर ते म्हणतील, अरे हा आपला देव नाही तर आपला नामा आहे, याला वडा विटेवरून खाली असं समजतील. तुझी फटफटी करतील आणि तुला मारतील. मग तू ते लोण्याचा गोळा खाऊ नकोस. मग देवाने सांगितले तशा अटी मान्य केल्या महाराज नामदेव महाराजाने. आणि मान्य केल्यानंतर प्रत्यक्ष भगवान पांडुरंग त्या म्हणतात, नामा या विटेवर थांब. नामदेव महाराज थांबतात महाराज. आणि थांबल्यानंतर म्हणतात, देवा मी कसा दिसतो? तेच तुकाराम महाराज एका अभंगात सांगतात, देव दोन्ही एक रूपे तरीच सजले तैसे तैसे. देव भक्त दोन्ही एक रूपे तरीच सजले तैसे तैसे. भगवान पांडुरंग ओळखल्या नामदेव महाराजांच्या घरी गेले महाराज. आणि घरी गेल्यानंतर इकडे नामदेव महाराजांच्या दर्शनाला बारी लागली महाराज. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरळांची दाटी उभे जोडून हात. सुरळांची दाटी उभे जोडून हात. इकडे सांगितलं तसा प्रकार चालू झाला महाराज. अंगावरती गरम पाणी टाकले, ते सुद्धा नामदेव महाराजांनी सहन केले महाराज. मग थंड पाणी अंगावरती टाकले, ते सुद्धा नामदेव महाराजांनी सहन केले महाराज. मग अंगाला पंचमृत लावले आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतले, पुसून घेतले. तेव्हा सुद्धा नामदेव महाराज ओरडले नाही महाराज. मग महादेव दाखवले, ते नामदेव महाराजांनी खाले नाही महाराज. मग लोण्याचा गोळा तोंडात ठेवला, ते नामदेव महाराजांना सहन झाले नाही महाराज. आणि नामदेव महाराजांनी थोडा 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 म्हणजे ओढून घेतला महाराज. ओढून घेतल्यानंतर तेव्हा तो भक्त म्हणतो, अहो काका, लोण्याचा गोळा तोंडातला कुठे गेला? देवाच्या तोंडात लोण्याचा गोळा नाही आहे. तेव्हा तो भक्त म्हणतो, अरे हा आपला देव
असो. नामदेव महाराज भगवान पांडुरंगाला म्हणतात, देवा, जे संत मंडळी आहेत, भक्त मंडळी आहेत, त्यांना सुखी ठेव, त्यांचा कल्याण कर. मग महिन्याचे वारकरी वारी करत चाललेले असतात महाराज पंढरपूरला. आणि पंढरपूरला चालत असताना भानुदास महाराज यांचा नियम ठरलेला असतो. भोग एकादशी पंढरपूरची वारी चाललेली असते महाराज. आणि द्वितीय पंचमी नवनवी दशमी असे ठराविक मुक्काम करीत करीत पंढरपूरला पोहोचत असतात महाराज. कुठे पोहोचत असतात? पंढरपूरला पोहोचत असतात महाराज. एकदा ज्या गावामध्ये मुक्काम होते त्या घरचे मूल वारले महाराज. आणि मूल वारल्यानंतर त्या मुलाचे आई वडील रडू लागले महाराज. आणि रडू लागल्यानंतर तेव्हा त्या मुलाचे वडील त्यांच्या पत्नीला म्हणतात, अगं तू रडू नको, आज आपल्या घरी महिन्याचे वारकरी येणार आहेत. मग आपण जर रडत बसलो तर ते महिन्याचे वारकरी कोणाच्या घरी जाणार? तर तू रडू नको, तू सर्व आवरावरी कर, स्वयंपाकाची तयारी कर. मग त्या माऊलीने सांगितलं तसेच केले महाराज. बरोबर सायंकाळी दिवस मावळला महाराज. आणि दिवस मावळल्यानंतर वारकरी घरी आले महाराज. आणि घरी आल्यानंतर माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज यांचा नियम ठरलेला असतो हरिपाठ. मग हरिपाठ झाला महाराज. हरिपाठ झाल्यानंतर या वारकऱ्यांना जेवण्यास वाढले महाराज. आणि जेवण्यास वाढल्यानंतर तेव्हा तो एक वारकरी म्हणतो, अहो काका, तुमचा मुलगा कुठे आहे? तुमचा मुलगा दिसत नाही, तुमचा मुलगा कुठे आहे? तेव्हा त्या मुलाची आई स्वयंपाकघरामध्ये मंद स्वरामध्ये रडत होती महाराज. तेव्हा त्या वारकऱ्याच्या कानावरती पडले. आणि कानावरती पडल्यानंतर तो वारकरी म्हणतो, अहो काका, तुमचा मुलगा कुठे आहे? मी विचारत आहे तुम्हाला, मी तुम्हाला बोलत आहे, तुम्ही का सांगत नाही? तेव्हा त्या काकाला सांगावेच लागले, त्या माऊलीला सांगावेच लागले की काका, त्या वारकरीला सांगावेच लागले, आमचा मुलगा मरण पावला आहे. तेव्हा त्या वारकरी न जेवता त्या भगवान पांडुरंगाला धावा करतो, हे पांडुरंग, जे ग्रस्त तुझी सेवा करतात, तुझे धार्मिक कार्य करतात, महिन्याचे वारकरी तुझ्या घरी असताना असे जर ठरले तर तुझा मान राहणार नाही.